Hello student, welcome in our channel that is Education with Pratima ma'am. So today here we see our 8th standard science topic number 10. The name of topic cell and cell organelles. In our last video we study the cell components such as cell wall and plasma membrane. So here in this video today we see the next components. So first here we see cytoplasm. Okay, so what is cytoplasm? Baga, so here in your book the diagram is given to you, and this diagram is onion peeling. Okay, in this diagram the structure is given to you. दाखवलेलं आहे बघा स्ट्रक्चर. कुठलं स्ट्रक्चर आहे तर त्यातला एक एक कप्पा म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे सेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सेल किंवा सेलमध्ये मेन जो कॉम्पोनंट असणार आहे, सेल वॉल बघितली, सेल मेम्ब्रेन बघितली. आता सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जी फ्लुइड स्ट्रक्चर आहे, ओके, म्हणजेच काय म्हणते बघा, सो फ्लुइड बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस इज नोन ॲज द सायटोप्लाझम. आता हे जे आहे हे मुव्हेबल असणार, स्टिकी सबस्टन्स असणार आहे. जवळपास सगळ्या सेल्समध्ये हे असणारच आहेच, पण याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे बाकीचे सेल ऑर्गनेल्स. जसं आपल्या बॉडीला वेगवेगळे ऑर्गन्स आहेत काम करण्यासाठी, तसं सेलमध्ये जे पार्टिकल्स असतात ज्याला काय म्हटलेलं ऑर्गनेल्स असा शब्द वापरलेला आहे वेगवेगळे फंक्शनसाठी, त्याला म्हटलेलं आहे सेल ऑर्गनेल्स. सो दिस सेल ऑर्गनेल्स आर सस्पेंडेड इन दॅट सायटोप्लाझम. आणि हा सायटोप्लाझम याच्यामध्ये ज्या सेलमध्ये ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, जे मेटाबॉलिझम वगैरे सगळं होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम करते. दॅट मीन्स मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठे सांगता येईल बघा त्या ठिकाणी, तर सेलमध्ये जो सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम सगळीकडेच असणार आहे, पण त्याच्यामध्ये ऑर्गनेल्स एम्बेडेड झालेले असणार आहेत. मग ऑर्गनेल्स सोडून जो सायटोप्लाझमचा पार्ट आहे त्याला म्हटलं जातं सायटोसोल. बघा लक्षात आलं का काय म्हटलेलं आहे, जे काही सेल ऑर्गनेल्स असेल तर ऑर्गनेल्स म्हणजे काय, कुठं असतात, कसे असतात हे आपण मागं प्लांट सेलच्या डायग्राममध्ये बघितलेलं आहेच, नसेल तर पुढारी बघणारच आहे. तर ते जे काही सेल ऑर्गनेल्स आहेत तो भाग सोडून जो सायटोप्लाझम शिल्लक असेल त्याला म्हटलं जातं सायटोसोल. आणि मग हे जे सायटोसोल आहे याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस असतात विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज सायटोसोल स्टोअर्स द व्हायटल सबस्टन्सेस लाईक अमिनो ॲसिड, ग्लुकोज, विटॅमिन एक्सेट्रा, हे त्याच्यामध्ये असणार आहेत. आता ॲनिमल सेल जर घेतली तर त्याच्यामधला जो सायटोप्लाझम आहे तो अतिशय ग्रॅन्युअल आणि अगदी दाटीवाटीन, दॅट इज डेन्स असणार, घट्ट असणार आहे. तर याच्याऐवजी इन प्लांट सेल तो थिन असणार आहे आणि सहजरित्या काय केला जाऊ शकतो त्या ठिकाणी पुश केला जातो पेरिफेरीकडे. का? कारण त्याच्यामध्ये सेंटरला काय असतो, व्हॅक्युअल असतो. तुम्ही जर ही डायग्राम जर बघितलीत वरती तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय काय, तर सेल वॉलच्या आतमध्ये न्यूक्लियस दिसतोय आणि जो साधारण डेन्स पार्टिकलचा पार्ट दिसतोय त्याला म्हटलेला आहे सायटोप्लाझम, आणि अगदी फेंट कलरमध्ये रिकामा भाग जो दिसतोय त्याला म्हटलेला आहे त्या ठिकाणी व्हॅक्यूल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सगळा सायटोप्लाझमचा स्टडी दिलेला आहे. आता मगासपासून म्हटलं सेल ऑर्गन म्हणजे काय, तर इथं तुम्हाला पुस्तकात स्पेशल डेफिनेशन दिलेली आहे बघा. काय तर स्पेशलाइज सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विदिन द सेल. आता आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर जर घेतलं, हात जे जेवणाचं किंवा इतर काही वस्तू उचलण्याचं काम करतात, नाक श्वासोश्वासाचं रेस्पिरेशनचं काम करणार आहेत त्या ठिकाणी, आईच तर पाहण्याचं काम करतात. तसंच जे आपल्या बॉडीला जे ऑर्गन्स आहेत ते स्पेशल फंक्शन आहे, त्यांचं स्पेसिफिक फंक्शन आहे. ओके, म्हणजे तिथं हात पाहण्याचं काम किंवा डोळे कुठली वस्तू उचलण्याचं काम करू शकणार नाही, ते त्यांचंच काम करणार, त्या ते स्पेसिफिक फंक्शन. सेम वे इनसाइड द सेल जे ऑर्गन्स म्हटलेले आहेत किंवा जे पार्टिकल्स आहेत, ओके, दे हॅव द स्पेसिफिक फंक्शन. त्याचं प्रत्येकाचं स्पेसिफिक फंक्शन आहे. सो दीज पार्ट्स ऑर ऑर्गनेल्स आर नोन ॲज द
सेल ऑर्गनल्स किंवा त्याला काय म्हटलं ऑर्गन्स ऑफ द सेल. जसं ऑर्गन्स ऑफ द बॉडी म्हणतो तसं त्यांना काय म्हटलं जातं इथं ऑर्गन्स ऑफ द सेल. आणि हा जो प्रत्येक ऑर्गनेल आहे हा तुम्हाला त्या सायटोप्लाझमपासून वेगळा आहे हे लक्षात येण्यासाठी त्या प्रत्येक ऑर्गनेलला वरती लेयर असणार आहे, म्हणजेच थोडक्यात त्याला मेम्ब्रेन असणार आहे. ओके, जी मेम्ब्रेन कशाची बनलेली असते लायपोप्रोटीनची. बघा काय म्हटलेलं आहे इच ऑर्गनेल हॅज इट्स ओन लायपोप्रोटीन मेम्ब्रेन असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. ओके, देन फक्त फरक सांगितलेला आहे तो म्हणजे कुठला एक्सेप्शन न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट. ओके, except nucleus and chloroplast all other organelles can be seen only with electron microscope. तर न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट हे तुम्ही सहज थोडंसं पाहू शकता, पण बाकीचे जे काय आपण आता ऑर्गनेल्स पुढे बघणार आहे ते मात्र आपल्याला सहज रेग्युलर मायक्रोस्कोपला न पाहता येत नाही. ते तुम्हाला डायग्राममध्ये दिलेलं आहे, तर बुकमध्ये पिक्चर दाखवलेला आहे. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. So you can observe these cell organelles under only in the electron microscope. Okay, so now here in your book one activity is given to you. What is the activity? थोडक्यात सांगते मी, जास्त वेळ घेत नाही. बघा तर सांगितलेलं इथं तुमचं गालाचं चीक एका स्लाईडवरती अगदी आईस्क्रीम स्पून काढवा, थोडंसं मिथिलीन ब्ल्यू स्टेन यूज करायचं आहे अँड देन observe under the microscope. So what you observe, what you see, the dark round spots you will observe. ओके, किंवा मग तुम्हाला सांगितले ऑनियन पील ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकताय. त्या ठिकाणी तर तुम्हाला प्रॉमिनंट कलरचं त्या ठिकाणी काय दिसेल न्यूक्लियस तुम्हाला लक्षात येतो, कारण आत्ताच म्हटलेलं आपण काय न्यूक्लियस आपण पाहू शकतो. सो नेक्स्ट हिअर सी द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. बघा इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंयच काय काय दिसतंय. आधी डायग्राम दाखवते मी वाचून. एक स्ट्रक्चर दिसतंय ओके, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर पोर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन अशी काहीतरी नावं दिलेली आहेत. सो व्हॉट इज दिस? बघा फर्स्ट ऑफ ऑल वेन यू ऑब्झर्व अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप न्यूक्लियस जर बघितला तर तुम्हाला त्या न्यूक्लियसला डबल लेअर दिसतीये. ओके, डबल लेअर दिसते जी काय म्हटलं आहे त्या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हटलेलं आहे आणि शिवाय त्याच्यावरती स्मॉल होल्स आहेत, म्हणजेच ज्याला काय म्हटलं स्मॉल पोर्स आर प्रेझेंट. आता हे कशासाठी पोर्स असणार आहेत, होल्स कशासाठी असणार आहे टू अलाउ द पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आत आणि न्यूक्लियसच्या बाहेर मटेरियल येण्या जाण्यासाठी पोर्स त्या ठिकाणी आहेत. देन न्यूक्लियस हॅज त्या ठिकाणी राऊंडेड शेपमध्ये तुम्हाला दिसतोय, त्याला काय म्हटलं हो न्यूक्लिओलस. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण आहे त्या ठिकाणी न्यूक्लिओलस. आणि अतिशय महत्त्वाचा पार्ट जो काय करतो तर जेनेटिक कॅरेक्टर्स ट्रान्सफर करतो तो पार्ट म्हणजेच काय सांगितलेलं आहे क्रोमॅटिन फायबर्स. याचं नेटवर्क सुद्धा काय आहे या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे न्यूक्लियसमध्ये. दॅट इज द न्यूक्लियस हॅज नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. आता हे जे फायबर शब्दच आहे फायबर म्हटलेलं आहे म्हणजे अर्थातच ते काय असणार आहे तो थ्रेड लाईक स्ट्रक्चर आणि थिन असणार आहेत. पण ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन ओके याचा जो स्टडी आहे तो तुम्ही नेक्स्ट इयर 10th स्टँडर्डला तुम्हाला तो आहे काय सेल डिव्हिजन असते, तर त्यावेळेला तुम्हाला ते समजेल. त्यावेळेला ते काय होतात कंडेन्स होतात, थिक होतात. ओके, आणि याच क्रोमोझोम्सवरती काय आहे त्याचं काम करणार स्पेशल टाईपचं सेगमेंट ज्याला काय म्हटलं जातं जीन्स असं म्हटलं. डेफिनेशन दिले फंक्शनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड द जीन. आता फंक्शन काय दिलेलं आहे बघा न्यूक्लियसचं. पहिलं ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल आर कंट्रोल अँड ऑल्सो सेल डिव्हिजन. कारण माहिती आहे न्यूक्लियस जसं आपल्या बॉडीवरती कंट्रोल ब्रेन करतो तसा सेलचा कंट्रोल न्यूक्लियस करतो. आणि महत्त्वाचं आत्ता मगाशी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर पॅरेंट्स करून मुलांकडं जे काही कॅरेक्टर्स येतात किंवा त्याचे ऑफरिंग्स असं म्हणू आपण या ठिकाणी, तर ते कॅरेक्टर्स ट्रान्समिट करण्याचं कामसुद्धा क्रोमोझोम्स करतात जे कुठं आहेत न्यूक्लियस. दॅट मीन्स इट इन्वॉल्व द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटी कॅरेक्टर फ्रॉम द पॅरेंट्स टू द ऑफरिंग्स. ओके, लक्षात आलं का बघा या ठिकाणी. त्यानंतर थोडंसं डू यू नोचा एक छोटासा पार्ट तुम्हाला दिलेला आहे बघा. काय ड्यू टू द लॉस ऑफ न्यूक्लियस लार्ज क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी अकोमोडेट इन द RBC दॅट इज रेड ब्लड सेल्स and thereby large amount of oxygen can be transported.
काय बघा, जर हिमोग्लोबिन बॉडीमध्ये नसता रेड ब्लड सेलमध्ये तर ऑक्सिजन ट्रान्सफर झाला नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा, आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलपर्यंत ब्लड ट्रान्सफर करण्याचं काम हे हिमोग्लोबिन आहे म्हणूनच केलं जातं. ओके. आणि दुसरं, ड्यू टू द लॉस ऑफ न्यूक्लियस ऑफ सिव सेल्स ऑफ प्लांट फ्लोएम दे बिकम हॉलो अँड देअर बाय ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड बिकम इझी. तर प्लांट सेल, ओके, त्याचाही तो अभ्यास तुम्हाला नवीला करायचा आहे. तर प्लांट सेल्समध्ये ज्या सीव ट्यूब्स असतात, ओके, त्याच्यामध्ये बिकॉज ऑफ द लॉस ऑफ न्यूक्लियस तो हॉलोच असणार आहेत, रिकामे असणार, पोकळ असणार आहेत, ज्यामुळे सहजरित्या काय होऊ शकते, फूड इट कॅन इझिली ट्रान्सफर. ओके. तर आता इथंपर्यंत आपण न्यूक्लियस हा सेल ऑर्गनेल बघितला. आता याच्यानंतरचा पुढचा सेल ऑर्गनेल आपण बघणार आहे तो म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट इज ER. आता इथे क्वेश्चन एक विचारलं आहे बघा. काय क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टाईप ऑफ पाईपलाईन्स आर देअर इन युअर बिल्डिंग ऑर होम. किती असतो तो पाईपलाईन आपल्या घरामध्ये. तर तशी काय अगदी मोजून 1 आणि 2 असं काय आकडा सांगू शकत नाही आहे. बरं, दुसरं फंक्शन काय आणि व्हॉट विल हॅपन इफ दे वेअर नॉट. पहिलं फंक्शन इट सप्लाय, जे काय असेल ते, ओके, सप्लाय म्हणून आपण त्या ठिकाणी. आणि जर नसतं तर सप्लाय झाला नसता, बरोबर आहे. हे इथं एवढं बेसिक नॉलेज आता तुम्हाला माहीत असू दे. कारण का, तर तुम्हाला समजण्यासाठी किंवा पुढचा एक आयडिया येण्यासाठी हे क्वेश्चन दिलेले आहे. आता आपण इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघूया. काय आहे बघा रेटिक्युलम, व्हॉट इज मिनिंग ऑफ रेटिक्युलम, ER. So it conduct the various substances inside the cell is called endoplasmic reticulum. असा सेल ऑर्गनेल ज्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस त्या पाईपलाईन थ्रू, इथं तुम्हाला पाईपलाईन दिसते बघा, याच्यातून काय होतात त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि हे जे रेटिक्युलमचं जाळं आहे, रेटिक्युलेट म्हणजे जाळं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, नेट लाईक स्ट्रक्चर consisting of interconnected miniature tubes and sheets. डायग्राम जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते ह्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या एकमेकांना काय झालेल्या आणि शीट्स आहेत ज्या एकमेकांना काय झालेल्या आहेत, कनेक्ट झालेल्या आहेत. आणि कशानं भरलेल्या आहेत म्हटलेलं आहे, विच आर फिल्ड विथ फ्लुइड असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. सो ER इज कनेक्टेड टू द न्यूक्लियस फ्रॉम इनर साईड अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन टू द आउटसाईड. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुम्हाला जो दिसतोय तो आतून न्यूक्लियसला आणि बाहेरून प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय झालेला असतो, अटॅच झालेला असतो. आलं लक्षात. या पद्धतीनं सांगितलेलं आहे. याचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके. तर स्मूथ कोणाला म्हणायचं आणि रफ कोणाला, तर रायबोझोम जर प्रेझेंट असतील त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या त्या पाईप्सवरती किंवा ट्यूब्सवरती तर ते स्ट्रक्चर त्यांचं रफ होतं आहे म्हणून त्याला म्हटलं जातं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जर नसतील तर ते अर्थातच स्ट्रक्चर स्मूथ आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फंक्शन काय फंक्शन आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं एक प्रॉपर सपोर्ट किंवा फ्रेमवर्क फॉर्म होते. सो दॅट इज इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट द सेल. Also conducts the proteins. And last, toxins that have entered the body through the food. बघा, टॉक्सिन्स ज्या वेळेला फूड एंटर करते सेलमध्ये त्यावेळेला काही टॉक्सिक मटेरियलसुद्धा येणारच आहे. ओके. किंवा एअर थ्रू द फूड, एअर, वॉटर या मार्फत काही टॉक्सिक मटेरियल त्या ठिकाणी येतात. तर ते काय केले जातात, वॉटर सोल्युबल केले जातात बाय द ER. त्याच्यामार्फत ते सोल्युबल केले जातात अँड देन फ्लश आउट ऑफ द बॉडी किंवा सेल म्हणून आपण या ठिकाणी. तर सेलमधून त्या ठिकाणी काय केले जातात, रिमूव्ह केले जातात, फ्लश केले जातात. आलं लक्षात. या पद्धतीनं काय केलं जातं त्या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन चालतं. आणि एक महत्त्वाचं काय सांगितलं या ठिकाणी, प्रोटीन सिंथेसिस हे महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोटीन तयार करणं आणि ते कंडक्ट करणं म्हणजे ट्रान्सफर करणं या ठिकाणी काम केलं जातं. ओके. तर इथंपर्यंतचा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला देखील असेल. चला तर मग व्हिडिओला पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.